तर दीपाली मॅम, झापूक झोपूक किती स्पेशल आहे तुमच्यासाठी? खूप स्पेशल आहे. जसं मिलिंदजी म्हणाले की आपण एक स्वप्न बघतो आणि ते जेव्हा प्रत्यक्षात पूर्ण होतं त्यानंतर जो आनंद होतो तो आनंद मला झापूक झोपूक विषयी होतोय. 2004 साली अगबाई अरेच आला होता, तेव्हा मी इंडस्ट्रीतही नव्हते. मला ॲक्टिंग करायची होती पण घरचे करू देत नव्हते बेसिकली. तेव्हा मला माझ्या मनात होतं की मला केदार सरांसोबत काम करायचंच आहे. आणि मध्ये इतकी वर्ष गेली आणि मी एक एपिसोड केला होता जो सर पण मेन्शन करतात, खिडकीचा, हॅट्स ऑफचा. त्याच्यामध्ये त्यांनी माझं काम बघितलं होतं आणि त्यांचा एक इन्स्टाला DM आला होता मला की मस्त काम केलं आहेस तू. म्हटलं सर काम करायचं आहे तुमच्यासोबत. त्यानंतर वेळ गेला, ते नाही घडलं. पण आय थिंक ते खूप छान झालं की तेव्हा नाही घडलं, कारण की नाहीतर मला झापूक झुपूक नसता मिळाला. आणि माझ्या मते म्हणजे माझं इंट्युशन सांगतंय की हा सुपरहिट आहे आणि एवढं उत्तम काम सगळ्यांनी केलेलं आहे. सगळ्यांनी खूप मेहनत घेतली आहे. इनफॅक्ट मला म्हणजे मी एका व्यक्तीविषयी बोलू शकत नाही, अख्खी टीम जी होती ती दिवस रात्र काम करत होती. आणि म्हणजे सगळे उन्हात काम करत होते, सगळ्यांचे रंग बदलले होते, पण त्यांच्यातलं पॅशन संपलं नव्हतं. आणि जेव्हा खूप लोक मन लावून काम करतात ना, ते खराब होऊच शकत नाही. सो आय एम डॅम शुअर दिस इज सुपर हिट फिल्म. आणि अजून एक गोष्ट ॲड करायची आहे मला. माझ्या मुलाला झापूक झुपूक म्हणजे त्याने आजपर्यंत कधीही मला रिक्वेस्ट केलं नाही की मला तुझं काहीतरी काम दाखव. त्याच्यामध्ये त्याची आई आहे ॲक्टर, जाते काम करते आणि 4 लोक फोटो काढतात, त्याला तेवढंच माहिती आहे. पण झापूक झुपूकचे जे काही बाईट्स वगैरे मी शेअर करत होते त्याच्या कानावर पडले आणि त्याने मला सांगितलं की ये क्या बज रहा है झापूक झुपूक. तर मी त्याला ते गाणं दाखवलं यूट्यूबवर. त्याला इतकं आवडलं की तो स्वतःहून म्हणाला मला ह्याच्यावर रील करायची आहे. तो अजिबात त्याला कॅमेरासमोर यायला आवडत नाही, पण मला समोर असं वाटतं. आणि त्याला सगळेच खूप आवडले. त्याला सूरज पण, त्याला भेटायचं आहे सूरजला. सो मला आता काहीतरी अपॉइंटमेंट घ्यावी लागणार आहे सूरजकडून. बट म्हणजे एक मुलगा ज्याला अजिबात आत्तापर्यंत इंटरेस्ट नव्हता त्याला इतका इंटरेस्ट आहे ह्या गोष्टीमध्ये. मी म्हणते तिथेच आम्ही जिंकलोय. आणि मला गॅरंटी आहे की तुम्हाला सुद्धा सिनेमा हॉलमध्ये जाऊन खूप मजा येणार आहे. तुम्ही जा आणि फिल्मला एन्जॉय करा. आणि ऑफकोर्स सगळ्यांची मेहनत आहे, त्याच्यामुळे फिंगर्स क्रॉस्ड. थँक्यू. इतके पॉझिटिव्ह वाईब्स असल्यावर फिल्म नक्कीच सुपर डुपर हिट होईल.